हिप्नोसिस. हिप्नोसिसमध्ये माइंड अँड सबकॉन्शियस माइंड हे दोन विषय फार महत्त्वाचे आहेत. आपण माइंडबद्दल थोडंसं जाणून घेतलं, माइंडबद्दल थोडंसं जाणून घेतलं, आपण सबकॉन्शियस माइंडकडे वळलेलो आहोत. तर सबकॉन्शियस माइंडचे गेल्या सेशनमध्ये आपण ऐकलो त्या पद्धतीनं सबकॉन्शियस माइंडमध्ये सुरुवातीला गेल्यावर आपल्याला काय निगेटिव्हिटी बाहेर येते. सबकॉन्शियस माइंडची निगेटिव्हिटी बाहेर येते. ते निगेटिव्हिटी ॲक्सेप्ट करून जर आपण पुढं घेत चालत राहिलो तर पॉझिटिव्हिटी हे सुद्धा आपल्याला मिळते. त्याच्यानंतर पॉसिबिलिटीसुद्धा आहे. सबकॉन्शियस माइंडचे पॉसिबिलिटीसुद्धा आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जो पूर्ण जीवनकालमध्ये जे तुम्ही जीवन व्यतीत करता, जे तुम्ही आत्ताच्या स्टेजला आहात, ते तुमच्या माइंडमुळे नसून तुमच्या सबकॉन्शियस माइंडमुळे आहे. हे लक्षात घ्या. कारण तुमचा माइंड जो आहे तो बरेच काही करण्याच्या प्रयत्नात असतो, बरेच काही करायची इच्छा त्याची असती. पण जोपर्यंत तुमचा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सपोर्ट करत नाही, तुमचं अंतर्मन जेव्हा तुम्हाला सपोर्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त अंतर्मनावर जोर देत आहोत सबकॉन्शियस माइंडमध्ये. कारण पॉसिबिलिटी जो आहे तो माइंडमध्ये नसून सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. तुमच्या प्रत्येक इंद्रियाचे अनेक पॉसिबिलिटी आहेत. जसे डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, तुमचं बोलणं आहे, तुमचं कॉन्फिडन्स लेवल आहे, तुमचं एकाग्रता आहे, तुमचं सहनशीलता आहे. हे जे गोष्टी आहेत ह्याचं लिमिटेशन जो आहे तो फार कमी लिमिटेशन आपण वापरतो. माइंड जो आहे त्याचं लिमिट आहे. माइंडचं लिमिट जो आहे तो कॉन्शियस माइंडचं जो लिमिट आहे फार कमी आहे. त्यामुळं ह्या जे पॉसिबिलिटीचा वापर जो आहे तो फार कमी करतो. बट सबकॉन्शियस माइंड जो आहे त्याची पॉसिबिलिटी फार आहे. त्यामुळे तुम्ही सबकॉन्शियस माइंडचा जेव्हा वापर करायला शिकता तेव्हा तुम्ही स्वतःचे मास्टर बनता. मास्टर म्हणजे काय? गुरु, स्वतःचे गुरु आपण. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड जो आहे त्याची पॉसिबिलिटी काय काय आहे ते आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम कॉन्सन्ट्रेशन. आपण कॉन्सन्ट्रेट करतो हो. एखादा हुशार विद्यार्थी असेल थोडं कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करतो. किंवा एखाद्याचं लेक्चर, आता माझंच सेशन पहा, तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने ऐकत आहात का? किती लोक ऐकत आहात? जवळपास 0. मला माहिती आहे. तुम्ही ऐकत जरी असाल, तुम्हाला वाटत जरी असाल की मी कॉन्सन्ट्रेशनने ऐकतोय, तरी मी म्हणतो तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने ऐकत नाही, ऐकू शकत नाही. का? माझं सेशन अटेंड करताना तुम्ही काय करत आहात? इकडे तिकडे बघत आहात, घरच्यांशी बोलत आहात, घरच्यांशी संवाद चालू आहे तुमचा. ठीक आहे, इथपर्यंत ठीक, मान्य, ठीक आहे. घरचे बोलतात त्याला तुम्ही प्रतिसाद देताय, ठीक आहे. पण जे एकटे आहेत, रूममध्ये एकटे बसलेले आहेत, ते सुद्धा कॉन्सन्ट्रेशननी माझं सेशन अटेंड करू शकत नाही. माझंच नाही, कोणाचंही. कारण तुम्ही जेव्हा ऐकत असता, सेशन म्हणा जे काय असेल, ऐकत असता, तुमच्या अंतर्मनामध्ये सतत दुसरे विचार पण चालू असतील सोबतच. तर तुम्ही ऐकत आहात, सोबत तुमचे दुसरे विचार पण चालू आहेत अंतर्मनात. कॉन्सन्ट्रेशनचा लेवल तुमचा किती असला तर तुमचं कॉन्सन्ट्रेशनचं लेवल जवळपास नच्या बरोबर, एकदम मिनिमम. पहा, जरा विचार करा, जेव्हा तुम्ही माझं सेशन अटेंड करत आहात, तुम्ही टोटली मलाच ऐकत आहात का तुमच्या मनात विचार चालू आहे? आर्ग्युमेंट पण चालू असतो. जेव्हा मी एखादी गोष्ट बोलतो तुम्हाला वाटतं अरे हे बरोबर नाही आहे, हे असं कसं बोलला. किंवा मी एखादी गोष्ट बोलतो अरे करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे, हे तुमच्या मनात सतत येत असते. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ऐकू येत नाही. मग कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? ऐकणं म्हणजे काय? याची पण एक पॉसिबिलिटी आहे. कारण जो माणूस ऐकायला शिकतो नंतर तोच माणूस बोलायला शिकतो. जो नीट ऐकू शकत नाही तर तो बोलायचा हकदार सुद्धा राहत नाही. तुम्ही ऐकता कशासाठी? समजा एखाद्याशी तुम्ही चर्चा चालू आहे तुमची, तर तुम्ही ऐकता कशासाठी? त्याचं बोलणं थांबलं की लगेच आपण आपलं बोलणं सुरू करू, म्हणून तुम्ही ऐकून घेतो.
तो काय म्हणू लागला, त्याला काय सांगायचं हे तुम्ही कधी विचार केला नाही? अजिबात नाही. तर थांबला की चालू आपलं भाषण चालू आपण. मग तो पण ऐकून का बरं घेतो? तुम्ही थांबले की त्यांनी सुरू करतात. मग आपण काय करतो? वादविवाद करतो, ऐकत नाही. मग ऐकणं म्हणजे काय? प्युअर लिस्निंग म्हणजे काय? अंतर्मन तुमच्या सोबत असतो. जेव्हा अंतर्मनाचा सपोर्ट असतो मग तेव्हा तुम्ही ऐकत असता, तर तेव्हा फक्त ऐकत असता. लक्षात घ्या, आता तुम्ही ऐकताय, सोबत विचार करताय, बोलताय, सरळ करताय, पण जेव्हा अंतर्मन तुमच्या सोबत असतो, कॉन्सन्ट्रेशनचा पॉसिबिलिटी म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही कॉन्सन्ट्रेटली जर ऐकला तर तुम्ही फक्त ऐकता, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येत नाही, हे कोणते आर्ग्युमेंट येत नाही. मी असा बोललो हेही तुम्ही विचार करते, मी तसा बोललो हेही विचार करते, फक्त ऐकता. मग जेव्हा कॉन्सन्ट्रेशन तुम्ही ऐकता, मग माझं बोलणं झाल्यावर माइंड त्याचं ॲनालिसिस करतो की याच्यामध्ये किती पर्सेंट खरं आहे, किती पर्सेंट सत्य आहे, जे बोललं आहे त्याच्या अजून काय बोलायला पाहिजे होतं, कसं बोलायला पाहिजे होतं. तेव्हा जे तुम्ही सांगता तेव्हा जवळपास तो करेक्ट राहतो. पण तुम्ही काहीच न ऐकता मध्येच काहीतरी विचार केला, मध्येच काहीतरी तुम्हाला वाटलं की हे असं असेल ते तसं असेल, तर त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. म्हणून जवळपास तुम्ही जे बोलतो त्याचा समोरच्यावर काहीही इफेक्ट होत नाही. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही एखाद्याला सांगतो की बाबा असं कर तसं कर, बरेच काही गोष्टी समजून सुद्धा तुम्ही बघितलं असेल, पण त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही कधी विचार केला की उपयोग का होत नाही? तेच गोष्ट जर एखाद्या व्यक्ती सांगितलं असेल तर तो व्यक्ती लगेच ऐकतो. मग आपण काय करतो? आपला मुलगा असेल किंवा आपले नातेवाईक असेल, आपला ऐकत नाही म्हणून आपण काय करतो? बाहेरच्या व्यक्तीला बोलवतो, कोणाला तरी, किंवा तुम्ही समजून सांगा की माझा मुलगा असा करू लागला, किंवा माझे घरचे असं करला, किंवा माझे XYZ जे असेल नातेवाईक असं करलं तसं. आपण समजवण्यासाठी बाहेरच्या व्यक्तीला बोलवतो. का बरं? कारण तुमच्या बोलण्याचा इथं काही इफेक्ट पडणार नाही. कारण तुमचं बोलणं सतत असल्यामुळे ना, तुमच्या बोलण्यामध्ये जी ताकद असते ती कमी होत जाते. त्यामुळं त्याचा काही उपयोग त्या व्यक्तीवर होत नसतो. म्हणून आपण काय करतो? बाहेरच्या व्यक्तीला बोलवतो की समजून सांगा. मग बाहेरच्या व्यक्तींची ती काहीतरी ऐकते म्हणून आपण समजून सांगतो. म्हणून जोपर्यंत तुम्ही ऐकण्याची कला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला बोलायची कला सुद्धा येत नाही. आता हा झाला ऐकण्याचा. आता बोलण्याचे पॉसिबिलिटी समजा. आपण एखाद्या गुरुकडे जातो, एखाद्या स्वामीकडे जातो, तेव्हा तो जो बोलतो, एक दोन शब्द बोलतो, बस तथास्तु म्हणतो किंवा आशीर्वाद देतो, आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं. बरोबर, प्रसन्न वाटतं. तेच आपल्या घरात आपले नातेवाईक किंवा आई वडील तथास्तु म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं? तेवढं प्रसन्न वाटतंय का? काही वाटणार नाही. आपण काय करू? काय चेष्टा करायला का हे ते असं गोष्टी आपण त्यांना बोलून टाळतो. का बरं? का बरं टाळतो? कारण आपण दिवसभरात त्यांचा बडबड ऐकलेला असतो. मी बोलणं म्हणत नाही, बडबड म्हणतो. कारण जेव्हा समोरचा बोलतो तेव्हा समोरच्याला ऐकणं भाग पाडतो. जेव्हा एखाद्या व्यक्ती खरोखर त्याच्याकडं बोलायची कॅपॅसिटी आहे तर त्याच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद असते की समोरच्याला ऐकायला भाग पाडू शकतो, समोरचा त्याचा ऐकणारच. पण जेव्हा एखाद्या व्यक्ती बडबड करते तेव्हा मात्र समोरचा व्यक्ती ऐकण्यास तो हे नसतो. आपण ऐक असं म्हणू शकत, तुम्ही किती ओरडून सांगितलं माझं ऐक माझं ऐक, तो अजिबात नाही ऐकत. कारण त्याला माहित आहे तुम्ही बोले ना, तुम्ही बडबड कराल. मग तुम्ही बडबड थांबवला तरच तुम्ही बोलू शकता. नीट आहे का? जेव्हा तुमची बडबड थांबते तेव्हा तुम्ही बोलणं सुरू करता. आता बडबड म्हणजे काय? तुम्हाला वाटत असेल की दिवसभर जे आपण बोलतो ते बडबड, तो बडबड तर काहीच नाही. तुमच्या आतमध्ये दुसरं एक बडबड चालू असतं. कधी ऑब्झर्व केलं तुम्ही शांत बसा एका ठिकाणी तरी सुद्धा तुमच्या अंतर्मनात बडबड सतत चालूच असती, कंटिन्यू. तुम्ही डोळे मिटा, डोळे उघडा, सेशन ऐका, TV बघा, काहीही करा,
तुमच्या अंतर्मनामध्ये सतत बडबड चालू असते. जेव्हा तुमची अंतर्मनाची बडबड थांबतील तेव्हाच तुम्ही बोलू शकता. अदरवाईज तुम्ही जे काही बोलता ते बडबडमध्येच गृहीत धरलं जातं. त्यामुळे तुमच्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर अजिबात प्रभाव पडत नाही, पडणार नाही. त्यामुळे तुम्ही बोलणं शिकून घ्या. म्हणून तर ना काही व्यक्ती काहीतरी बोलतात, आपलं काय वाटतं, हा किती छान बोलला, काय म्हणतो पण किती छान बोलला. पण तेच तुम्ही एखादं टीव्ही बघता, काय बघता असेल काहीतरी बघतो का, आपण काय म्हणतो, हे काय बडबड करू लागलं त्याने, असं तर नीट आहे. ज्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला बोलणं वाटत नाही, तुम्ही काय म्हणतो, काय बडबड चालू आहे बघतो. पण जी व्यक्ती काय बोलते तेव्हा तुम्ही काय म्हणतो, किती छान बोलला म्हणतो. म्हणजे बोलणं जे आहे ते तुमच्या मनाला टच करतो आणि बडबड जे आहे ते तुमच्या मनाला टच करत नाही. बोलणं तुमचं मन, तुमचं माइंड क्लीन करतो, तर बडबड जे आहे तुमच्या मनात कचरा फेकून जातो. तुम्ही एखाद्याचं बडबड ऐकलं तर तुम्ही अस्वस्थ होता, कारण तो अनपेक्षित तुमच्या मनात कचरा टाकून गेला, म्हणून तुम्ही अस्वस्थ होतो. पण जर एखादा व्यक्ती बोलला तर ते तुमच्या मनाला टच करतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, प्रसन्न वाटतं, काय बोलून गेला, किती छान बोलला, खरंच असं आपण केलं पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. तो माणूस म्हणत नाही तुम्ही असं वागा म्हणून, तो फक्त बोलून जातो. पण तुम्हाला असं वाटतं की हा खरंच किती छान बोलला, मला पण माझ्यामध्ये सुधारणा करून घ्यायला पाहिजे, मी पण असं वागायला पाहिजे, असं तुम्हाला वाटतं. बोललं तर मग एखाद्या व्यक्ती तेच बडबड केलं तर तुम्हाला काय वाटतं, हे त्याने काय सांगू लागला, अगोदर त्याला वाग म्हण नीट, त्याचा काय बडबड आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे त्या व्यक्तीवरचा आपला रिस्पेक्ट वगैरे तुम्ही निघून जातो. म्हणून तुम्ही पण जेव्हा बोलायला सुरुवात करता तेव्हा समोरचा व्यक्ती ऐकतोच, 100% ऐकतो. म्हणून तुम्ही अगोदर ऐकायला शिका, त्याच्यानंतर बोलायला शिका. भले तुम्हाला वाटत असेल मी ऐकतो, मी बोलतो, पण हे खरं नाही, हे वरवर आहे. त्यामुळे तुमचं बोलणं सुद्धा ना वरवरच राहतो आणि समोरचा तुम्हाला तेवढाच वरवरच ऐकतो, असं ऐकतो, असं सोडून देतो. म्हणून जेव्हा तुम्ही ऐकतो, काही राहू द्या, कोणती चांगली गोष्ट राहू द्या, वाईट गोष्ट राहू द्या, जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक ऐकतो, कॉन्सन्ट्रेशनने ऐकतो, तर वाईट गोष्टी काय आहेत ते तुमच्यामध्ये काय काय ते तुम्ही सुधारणा करायला सुरुवात करतो आणि त्याच्यानंतरच तुम्ही बोलायला सुरुवात करतो. विचार करून बोलला तुम्ही शिकता. जेव्हा तुम्ही विचारपूर्वक, कॉन्सन्ट्रेशन, लक्षपूर्वक ऐकता तेव्हा बोलताना सुद्धा तुम्ही विचारपूर्वक बोलायला शिकता. हे दोन पॉसिबिलिटी झाले, ऐकणं आणि बोलणं. आता हे एक कॉन्सन्ट्रेशन जो आहे ना, तो आपल्या माइंडचा इंजिन सारखा आहे. जसं रेल्वेच्या डब्याला इंजिन असतो ना, तसं एकदा कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही सुरुवात केलं तर मागचे सगळे डबे ऑटोमॅटिक बरोबर वेळावर जातात. जसं तुम्ही बोलणं शिकला, ऐकणं शिकला, त्या हिशोबाने तुम्ही बोलायला शिकता, मग त्याच रीतीने तुम्ही वागायला सुद्धा शिकता. तुमची वागणूक जी आहे ना ती ऑटोमॅटिक सुधारत जाते. कोण काय सांगायची गरज तुम्हाला लागत नाही, ऑटोमॅटिक तुमचा वागणूक सुधारते. ऐकणं, बोलणं, वागणं, राहणं, तुमची सहनशीलता, तुमची विनम्रता, तुमच्या भाषेवरती प्रभुत्व, ही जी गोष्टी आहेत ना ऑटोमॅटिक तुमच्या माइंडमध्ये एका पाठोपाठ येत राहते. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे काय होतं, तुमचं अंतर्मन स्वच्छ ऑटोमॅटिक होत जातं. आणि अंतर्मन स्वच्छ झालं की तुमचं जीवनाची जी प्रक्रिया आहे, जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ऑटोमॅटिक बदलतो. तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुमचं जीवन जगण्याची जी कला आहे, ते कसं आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक होतं. मग एखाद्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं, कितपर्यंत बोलायचं, ही जी गोष्टी आहेत तुम्हाला ऑटोमॅटिक कळायचं.